महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी लागली? ठाकरे बंधूंना एकत्र यायला 20 वर्ष का लागली? संजय राऊतांच्या प्रश्नावर ठाकरे स्तब्ध. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रदर्शित. 8 आणि 9 जानेवारीला 2 भागात दाखवणार मुलाखत. संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनाला घेरलं. पैसे घेऊन तिकीट दिल्याचा जलील यांच्यावर आरोप. अकोटमध्ये भाजपनं एमआयएम सोबत युती केल्यानं मुख्यमंत्री नाराज. आमदार प्रकाश भारसाखळे यांना भाजपची कारणे दाखवा नोटीस. युती झाली असल्यास एमआयएम पदाधिकाऱ्यांवर कारवाई करू, इम्तियाज जलील यांचा इशारा. भाजपला सत्तेसाठी कुणीही चालतं, धंदा सुरू आहे. अंबरनाथमधल्या भाजप काँग्रेस युतीवरून संजय राऊतांचा घणाघात. तर काँग्रेसला सोबत घेतल्याने मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही कारवाईचे संकेत. नागपुरात उद्या तर्री पोहे विथ देवाभाऊ. मुख्यमंत्री फडणवीस नागपूर महापालिका विकासाचा अजेंडा मांडणार. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे घेणार मुलाखत. भगवा या शब्दावर आक्षेप घेत निवडणूक आयोगानं भाजपाचं प्रचार गीत नाकारलं. निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यांचा सवाल. रवींद्र चव्हाणांची चूक फडणवीसांनी लातूरमध्ये जाऊन सुधारली. विलासराव देशमुखांचा महाराष्ट्राच्या जडण घडणीत मोलाचा वाटा. देवेंद्र फडणवीसांकडून विलासराव देशमुखांचं कौतुक. विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं झाला होता वाद. भाजपा काँग्रेस युक्त झालाय. भाजपात निष्ठावंत सतरंजा उचलतायत आणि बाहेरून आलेल्यांनी पक्षाचा ताबा घेतलाय. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचा निशाणा. कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. 15 जानेवारी काँग्रेसच भारी. नवी टॅगलाईन, काँग्रेसचा जाहीरनामा आई अंबाबाईच्याही चरणी अर्पण. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं प्रचार कार्यालय जाळायचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर भागातली घटना. पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरू. काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू. चाकू हल्ल्यात हिदायत पटेल झाले होते गंभीर जखमी. उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये निधन. पटेलांवरील हल्ल्याप्रकरणी एकाला अटक. नागपुरातील माजी नगरसेवक उमेदवारांच्या संपत्तीत दुपटीनं वाढ. माजी महापौर माया इवताळेंची संपत्ती 2 कोटीहून 4 कोटींवर. तर उमेदवार वैशाली चोपडेंच्या कुटुंबाची संपत्ती 58 कोटी 13 लाखांवर. पीएमपीएमएलमध्ये रील बनवल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई. कर्मचाऱ्यांसाठी नियम लागू. पीएमपीएमएल प्रशासनाकडून नोटीस प्रसिद्ध.